चला ना. तू हा ट्रेलर बघितलं. मला काय माहिती का हे आवडतच नाही. किती घाण केलाय का? तू ते सोड. मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. काय? आईच्या गाडीला एक स्क्रॅच आलाय. तुला माहितीये का कसा आला? मला कसं कळणार? मला थोडी ना गाडी चालवता येते. कारण आई सकाळपासून ओरडत होती की तिच्या गाडीला कुणीतरी धक्का मारून गेलं म्हणून. कळणारच ना. थोडा मोठा स्क्रॅच आहे तो. पण मी तुला सांगितलं नाही की तो स्क्रॅच केवढा मोठा आहे. चालेल. ऐक ना यार, प्लीज तू आईला सांगू नकोस. काय? की तू गाडी इलिगली चालवत होतास. तू 17 वर्षांचा आहेस. तुला कळतंय का केवढा मोठा फाईन भरावा लागला असता आम्हाला? तू हेल्मेट तरी घातलं होतंस का? हो, हेल्मेट घातलं होतं. कोणाला इम्प्रेस करत होतास? कोणाला इम्प्रेस करत नव्हतो. माझा मित्र होता आयुष, त्याच्याबरोबर गेलो. तो आयुष, तो फेमस मुलगा तुझ्या शाळेतला? हो. का? त्याचा काल रात्री मला फोन आला होता. त्याचे मित्र पुढे गेले म्हणून तो मला म्हणाला की गाडी पळव. तेवढ्यात आम्ही सिग्नल ब्रेक केला आणि राईट साईडने माणूस येऊन धडकून गेला. तू त्याच्याबरोबर परत कधी फिरणार नाहीस, कळालं का? हो. एक सेकंड, तू राईट साईडने म्हणालास. हो. मला तर स्क्रॅच लेफ्ट साईडला दिसला. मला राईट आणि लेफ्टचा फरक कळतो. हा का? चल बघून येऊ. चल. चल. बघ, मी म्हटलं तुला तुला लेफ्ट साईडला स्क्रॅच आहे. हा पण जर तू नाही केलेलंस तर मग कोणी केलंय? थांब बघू दे मला एक. हा ना, असं वाटतं की कोणीतरी बाजूने बाईकनी स्क्रॅच मारला. असू शकतं. मला एक सांग, परवा तू म्हणाली होतीस ना की तू बाहेर गेलीस तेव्हा बाजूने बाईकने तुला धक्का दिला. हा पण त्याचं काय? तो राईटने आला का लेफ्टने? असं होऊच नाही शकत. तू मला धक्का मारून गेला मला माहितीये, पण जर त्याने गाडीला धक्का दिला असता तर मला आवाज आला नसता का? तू इतक्या ट्रॅफिक मध्ये होतीस, तुला हॉर्नचा आवाज आला नसेल. हो नो. आता काय करायचं? तूच सांग. काम करायचं. स्क्रॅचवर पेंट घेऊया. हुशार आहेस. हा शेड कुठून मिळणार तुला? 200 दुकानातून. एक काम करू, गाडी सर्व्हिसिंगला नेऊ. आणि पैसे तुझ्या पॉकेट मनी होईल. पण स्क्रॅच तर तू काढलास. इल्लिगली गाडी कोणी चालवली? प्लीज मला ब्लॅकमेल तरी नको करूस. बहीण आहे मी मोठी, माझा अधिकार आहे. तेच तर मी आईला सांगू. बरं ठीक आहे, पण तू आईला सांगणार नाहीस. चल आता, नाहीतर आई बोलायची. माझा तो खूप भूक लागते.